हॅलो एव्हरीवन, मी पल्लवी आणि तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आता तुम्ही म्हणाल एवढ्या रात्री तुम्ही कुठे चाललेला आहात? तर सकाळपासून माझ्या लेकीचा हट्ट होता की मला पिझ्झा खायचा आहे, मला पिझ्झा खायचा आहे. मग काय मी तिला समजावलं, पण मग शेवटी तिच्या गोड चेहऱ्याकडे पाहून आमचं मनही वितळलं. मग ठरलं आधी पिझ्झा खायचा आणि माणगावमध्ये फनफेअर लागलेला आहे आणि त्याच्यानंतर तिकडे जायचं. पिझ्झा शॉप मध्ये गेल्यावर मग काय, मी सुद्धा अन्वी सोबतच एक चान्स मिळवून घेतला आणि छान छान गरम गरम पिझ्झा ऑर्डर केला. आणि आमचं दोघींचं इथे डिस्कशन चाललं होतं की काय ऑर्डर करायचं, काय ऑर्डर करायचं. ती म्हणत होती मला हे हवंय, ते हवंय. आणि शेवटी तिने ते बुक घेतलं आणि तिला जे हवंय ते तिने ऑर्डर करायला सुरुवात केली. फारसं तिला काही कळत नव्हतं त्यातलं, पण पिक्चर बघून तिचं चाललं होतं मला हे हवंय, मला ते हवंय, असं तिचं सगळं चाललं होतं. शेवटी पिझ्झा ऑर्डर आणि मला ना एक गोष्ट नक्की कळले, कारण मुलांचा ना हट्ट कधी कधी आपल्याला त्रासदायक ठरतात, पण तेच हट्ट आहे ना कधी कधी खूप छान पुढे आठवणी बनतात. मग आपणच आठवत ते बसतो. आणि बघा इथे मस्त असा पिझ्झा आलेला आहे आणि आमच्या मॅडम किती एक्साइटमेंट आहेत की मलाच पहिला खायचा आहे. मस्त तिने पिझ्झा एन्जॉय केला. त्याच्यानंतर ही बघ खुश होती. खुश याच्यासाठी होती, एक तर तिला पिझ्झा खायला मिळाला होता आणि पिझ्झा खाऊन झाल्यावर मला आई बाबा फनफेअरला घेऊन जाणार होते, त्याच्यामुळे ती खूप खुश होती. शार्पनर आहे ते. एक कोणतं पाहिजे बघ त्यातलं. आणि फनफेअरला गेल्यावर म्हणजे आतमध्ये गेल्यावर आमच्या मॅडम ज्या शॉपिंग करायला एकदम सुरुवात केली त्यांनी, तर काय ऐकतच नव्हत्या. मला हे पाहिजे, ते पाहिजे. स्वतःलाही घेतलं आणि फ्रेंडलाही घेतलं. तिची शॉपिंग झाली त्याच्यानंतर मग म्हटलं चला थोडस आपल्यासाठी सुद्धा खरेदी करूया. मग काय, निजे बाबा काय एका कोपऱ्यात उभे होते. ते काय म्हटलं ह्यांचं दोघींचं आवरेपर्यंत आपण छान असं बाजूला उभं राहूया. आणि मस्त आम्ही दोघींनी खूप शॉपिंग केली. आणि तिला ना बघाल तर अजिबात धीरच नव्हता, मला हे घे, मला ते घे, मला हे पाहिजे, ते पाहिजे, असं तिचं ना चाललं होतं. शेवटी जे पाहिजे होतं ना ते तिने सगळं घेतलं. दाखव आणि अन्वी अन्वी
छान अशी शॉपिंग केल्यानंतर आता वेळ आली होती सगळ्या टॉईज मध्ये एन्जॉय करायची आणि तिने सगळ्या टॉईज मध्ये छान एन्जॉय केलं. चला तर मग आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया मग पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.